नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळेजण. मी संध्या सप्रे, यूट्यूबवरील अमृताचे डोळी या माझ्या आध्यात्मिक चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. माझ्या या आध्यात्मिक कार्यक्रमामध्ये मी भगवद्गीता निरूपण, इतर संतांच्या अनेक कथा वगैरे अनेक विषय मी यामध्ये घेतलेले आहेत, घेणार आहे. तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की जर तुम्हाला माझे प्रोग्राम आवडत असतील तर कृपया तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा, ही माझी विनंती आहे. आज माझ्या निरूपणाचा विषय आहे मोक्ष म्हणजे नेमकं काय, किंवा मोक्षप्राप्ती कशाला म्हणतात. आपल्या संस्कृतीमध्ये 4 पुरुषार्थ मानले गेलेले आहेत. धर्म, अर्थ, काम, मोक्ष असे हे 4 मानवी पुरुषार्थ मानले गेलेले आहेत. आणि त्या 4ही पुरुषार्थांची साध्यता करणं हे आपल्या मनुष्य जीवनाचं हे कर्तव्य मानलं गेलेलं आहे. आपण थोडक्यात या 4ही संकल्पनांचा अगदी थोडक्यात आधी विचार करूया. धर्म म्हणजे काय, तर धर्म म्हणजे सर्वसाधारणपणे त्याची व्याख्या अशी केली जाते की समाजधारणेसाठी जे नीती नियम बांधलेले असतात आणि ज्यामध्ये राहून मनुष्यानं आपली प्रगती करायची असते त्याला धर्म असं म्हटलं जातं. आता काही व्याख्यासुद्धा आपण धर्माच्या बाबतीत इथे बघू शकतो. कणाद महर्षींनी असं म्हटलं आहे की ज्या धर्माच्या योगे मनुष्याला अभ्युदय आणि निःश्रेयस या दोघांची प्राप्ती होते त्याला धर्म असं म्हटलं जातं. म्हणजे काय, अभ्युदय म्हणजे भौतिक प्रगती आणि निःश्रेयस म्हणजे आध्यात्मिक प्रगती. या दोन्ही प्रगतींचा एकमेकात मेळ घालून जेव्हा मनुष्य या दोन्ही गोष्टी प्राप्त करतो तेव्हा त्याला धर्म असं म्हटलं जातं. महर्षी व्यास काय म्हणतात, ते म्हणतात समाजधारणेसाठी त्या त्या वेळच्या कालाप्रमाणे सुसंगत अशी नियमावली करणं, नीतिमूल्य आखणं आणि त्याप्रमाणे त्या चौकटीमध्ये प्रत्येकाने वागणं म्हणजे धर्म. याज्ञवल्क ऋषी असं म्हणतात की धर्म म्हणजे एक प्रकारची आचारसंहिता होय जी प्रत्येकानं स्वतःवर लागली पाहिजे. उदाहरणार्थ अहिंसा, नंतर व्रत, संयमन, इंद्रिय संयमन, आत्मपरीक्षण या सगळ्यांच्या द्वारे, ग्रंथवाचन, मनन या सगळ्यांच्या द्वारे मनुष्य जेव्हा प्रत्यक्ष परमेश्वराचं साक्षात दर्शन घेऊ शकतो तेव्हा त्याला धर्म असं म्हणता येतं. पण थोडक्यात धर्म म्हणजे काय, तर आपल्याला हे म्हणता येईल की असे नीतिनियम की ज्यामध्ये बद्ध राहून समाज प्रगती करत असतो. पुढचा पुरुषार्थ काय आहे, हा अर्थ. अर्थ म्हणजे प्रत्येक मनुष्यानं आपल्यासाठी आणि आपल्या कुटुंबासाठी तो जे काही अर्थार्जन करतो, उत्पन्न मिळवतो ते म्हणजे अर्थ. तर अर्थातच हे अर्थ जे मिळवणं ही त्याची जी जबाबदारी आहे ती त्यानं नीतिमत्तेच्या चौकटीमध्ये राहूनच ते अर्थार्जन करावं असं अपेक्षित आहे. अगदी वेदांमध्ये सुद्धा बरं का असं सांगितलेलं आहे की तुम्हाला जे अर्थ तुम्ही जे मिळवता त्याचा विनियोग तुम्ही कसा करावा. वेद असं म्हणतात की समजा तुम्हाला 100 रुपये मिळाले असतील तर त्याचे तुम्ही वाटे केले पाहिजेत. त्यातला थोडा भाग तुम्ही धर्मरक्षणासाठी ठेवला पाहिजे. दुसरा भाग हा राष्ट्राच्या संवर्धनासाठी तुम्ही सुरक्षितपणे राखून ठेवून तो राष्ट्रकार्यासाठी तो अर्पण केला पाहिजे. तिसरा भाग हा समाजाच्या हितासाठी म्हणजे समाजोपयोगी जी काही कामं असतील त्यामध्ये तुमच्या पैशांचा त्याला हातभार लागला पाहिजे. चौथा भाग म्हणजे तुमचे जे स्वजन आहेत, नातेवाईक वगैरे, जे कोणी ज्यांना कोणाला मदतीची गरज आहे अशा सगळ्यांसाठी थोडासा भाग तुम्ही राखून ठेवला पाहिजे.
त्यानंतर बरं का, वेदांमध्ये सुद्धा हे सांगितलेलं आहे की तुमचं अर्थार्जन जे तुम्ही केलेलं आहे ते पूर्णच्या पूर्ण तुमच्या स्वतःच्या गरजांवर फक्त खर्च न करता काही भाग तुम्ही भविष्याच्या तरतुदीसाठी राखून ठेवला पाहिजे. अशा प्रकारे वाटे केल्यानंतर मग जो उर्वरित भाग असेल त्याचा तुम्ही आनंदाने आपल्या कुटुंबासाठी, आपल्या स्वतःसाठी तुम्ही उपभोग घ्या, असं वेद सांगतात. म्हणजे धर्म झाला, अर्थ झाला. आता तिसरा पुरुषार्थ आहे काम. काम म्हणजे काय? कामना, इच्छा, वासना किंवा भौतिक प्रगतीची मनामध्ये इच्छा धरणं, अजून श्रीमंत होणं, अजून शिक्षण घेणं, या ज्या सगळ्या आपल्या इच्छा असतात, आपल्या कुटुंबाचं उत्तम प्रकारे पालनपोषण करणं, मुलांना व्यवस्थित शिकवणं, या सगळ्यांच्या कामनांमध्ये आपल्याला अंतर्भाव करता येतो. या कामना ठेवणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण त्याशिवाय मनुष्य प्रगती आपली करू शकणार नाही. पण असं असलं तरीसुद्धा धर्म हा आपल्याला सूचना देत असतो की तुमच्या कामना या सुनीतिमान असू देत, नीतीच्या चौकटीमध्ये त्या असू देत, ही पहिली गोष्ट. आणि दुसरं म्हणजे की दुसऱ्यांच्या धनाची तुम्ही अपेक्षा किंवा हाव किंवा हावरेपणा त्यामध्ये न ठेवता आपल्या प्रयत्नांद्वारे जेवढं मिळेल त्यामध्ये तुम्ही समाधानी राहणं हे आवश्यक आहे. आता चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष, आणि तोच आपल्या निरूपणाचा आजचा विषय आहे. मोक्ष म्हणजे काय असं जर विचारलं गेलं तर अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे जन्ममरणाचा हा जो फेरा आपल्यामागे राहिलेला आहे त्या चक्रालाच संसार असंही म्हटलं जातं. त्या संसार चक्रातून मुक्त होऊन अविनाशी अमृत तत्वाला जाऊन मिळण्याची इच्छा धरणं म्हणजे आध्यात्मिकदृष्ट्या मोक्ष समजला जातो. म्हणजे या सगळ्या ब्रह्मांडाच्या, या सगळ्या आपल्या कर्म पसाऱ्यामधून सुटून त्यातनं बाहेर पडून, म्हणजे पुन्हा जन्म नको, पुन्हा मरण नको अशी इच्छा मनामध्ये बाळगून त्या पसारातून बाहेर पडण्याची इच्छा धरणं म्हणजे मोक्षाची इच्छा धरणं. आपल्या संस्कृतीमध्ये पुनर्जन्म या सिद्धांतावर आपण श्रद्धा ठेवलेली आहे. का? तर याची 2 कारणं सांगितली जातात. की कसं आहे ना, की कृतप्रणाश म्हणजे काय, की आपण आपल्या या जन्मामध्ये जी जी कर्म केलेली आहेत त्या कर्मांची फळं न उपभोगताच मला जर मृत्यू आला तर त्याला म्हटलं जातं कृतप्रणाश, आणि असं घडता कामा नये. दुसरं काय सांगितलं जातं? अकृता भाग्यम, म्हणजे जी काही मी चांगली कृत्य केली असतील त्या कर्मांची फळं मला उपभोगायला न मिळताच माझं जर मरण झालं तर ते सुद्धा घडता कामा नये. या दृष्टीने कर्मविपाक सिद्धांत मानला गेला आणि त्यामुळेच पुनर्जन्माची संकल्पना उदयाला आली. कारण त्याचं मुख्य कारण असं आहे की मनुष्य म्हटला की त्याचं कर्म आलं, नाही का? आपण एकदा जन्माला आल्यानंतर जिवंत राहणं, श्वासोश्वास घेणं हे सुद्धा कर्मच समजलं जातं. त्यामुळे मनुष्य कर्मांनी बांधला जातो. कर्म ही अपरिहार्य आहेत आणि ती कुणालाही सुटलेली नाहीत. त्या कर्मांपासून कुणाची सुटका झालेली नाही. मग या अपरिहार्य कर्मांचं पुढे काय घडतं, तर कर्म केलं रे केलं की त्याचं फळ हे मागे जाऊन पडतं. कधीकधी ते आत्ताच आपण उपभोगू शकतो किंवा कधीकधी त्याची फळं पाठीमागे म्हणजे संचितामध्ये ती जाऊन पडतात. मग प्रश्न असा येतो की कर्म केलं की त्याचं कर्मफळ, मग ही जी साचलेली कर्मफळांचं संचित आहे त्या कर्मफळांचा उपभोग घेण्यासाठी बरं का, कारण एकाच जन्मामध्ये
ती कर्मफळं भोगून संपत नसल्यामुळे जी उरलेली कर्मफळं आहेत त्याचा उपभोग घेण्यासाठी आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यावा लागतो. असं हे जन्ममरणाचं चक्र सदैव चालू असतं. कर्माची गती मोठी कठीण आहे असं म्हटलं जातं. सूर्य, चंद्र, तारका यांनासुद्धा त्यांचं कर्म चुकलेले नाही, मग आपली काय कथा, नाही का? आपण असं म्हणतो, अध्यात्मामध्ये असं मानलं जातं की अगदी सृष्टीचा, या कर्मसृष्टीचा जरी प्रलय झाला तरीसुद्धा सगळी सृष्टी त्यामध्ये नष्ट झाली तरी कर्मफळांची बीजं ही बीज रूपामध्ये शिल्लक राहतात आणि पुन्हा जेव्हा सृष्टीला आरंभ होतो तेव्हा त्या कर्मबीजांना अंकुर फुटून त्या जीवाला ती कर्मफळं उपभोगण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. का? कारण कर्मशक्तीचा कधीही नाश होत नाही. आज या नामरूपाद्वारे म्हणजे या माझ्या शरीराद्वारे मी जे कर्म करते ते कर्म, त्याची शक्ती कधी नष्ट होत नसल्यामुळे ती पुन्हा परत उपभोगण्यासाठी जरी माझ्या या आत्ताच्या देहाचा जरी भाग नष्ट झाला, हे 10 देह जरी मरण पावला तरी ती कार्यशक्ती उपभोगण्यासाठी मला पुन्हा नवीन देह घेणं हे चुकत नाही. मग यासाठी आपल्या शरीराची रचना आध्यात्मिकदृष्ट्या कशी आहे ते आपल्याला बघावं लागेल. मृत्यूसमयी नेमकं काय घडतं? तर मृत्यूसमयी हे जे स्थूल शरीर आहे, पंचमहाभूतांनी बनलेलं स्थूल शरीर, ते स्थूल शरीर हे नष्ट होऊन जातं. परंतु फक्त आणि फक्त स्थूल शरीराचा नाश मृत्यूने होतो. आपल्या आतमध्ये जी 2 सूक्ष्म शरीरं आहेत, सूक्ष्म शरीर आणि कारण शरीर, या 2 शरीरांचा नाश मृत्यू करत नाही. ही दोन्ही शरीरं, सूक्ष्म शरीर हे त्या कारण शरीराबरोबर आपल्या स्थूल शरीराच्या मृत्यूनंतर जीवात्म्याबरोबर बाहेर पडतं. मग आता खरं म्हटलं तर पुन्हा जन्म मग का घ्यावा लागतो? कारण स्थूल शरीर नष्ट झालं, सूक्ष्म शरीर सूक्ष्म आहे, कारण शरीर सूक्ष्म आहे, ते दोन्ही सूक्ष्म असल्यामुळे ते अवकाशामध्ये ते विलीन का होत नाही? तर त्याचं कारण असं आहे की सूक्ष्म शरीराबरोबर आपल्या आत्तापर्यंतच्या जन्मामध्ये झालेली कर्मफळांचं गाठोडं किंवा साठा हा त्यामध्ये सूक्ष्म शरीराबरोबर किंवा लिंग शरीराबरोबर तोही साठा त्याच्याबरोबर जात असतो आणि तो साठा शिल्लक राहिल्यामुळे सूक्ष्म शरीराला किंवा जीवात्म्याला पुन्हा नवीन देह प्राप्त करणं हे अनिवार्य होऊन जातं. का? कारण संचिताचा म्हणजे राहिलेल्या कर्मफळांचा उपभोग घेण्यासाठी पुन्हा पुन्हा नवीन शरीर धारण करून मनुष्याला सज्ज राहावं लागतं. अशी सगळी कर्मांची कहाणी आहे. संचित म्हणजे काय? तर संचित म्हणजे आत्तापर्यंतच्या जन्मामध्ये आणि आत्ताच्या जन्मामध्ये मी जे जे काही कर्म करते त्याचं कर्मफळांचा साठा, त्यापैकी प्रारब्ध म्हणून मला आजचा देह मिळालेला आहे. 100 जर संचित असेल तर माझ्या आत्ताच्या जन्मामध्ये मला 20 कर्मफळांचं प्रारब्ध दिलं गेलेलं आहे. उरलेले 80 अनारब्धामध्ये साठून आहेत बरं का. पण होतं काय की प्रारब्ध जरी मी हे माझ्या देहाने उपभोगलं, नष्ट झालं, तरीसुद्धा अनारब्धाचं काय? बरं, ते अनारब्ध 80 म्हणजे 80च राहत नाही, त्याच्यामध्ये सतत प्रत्येक जन्मात वाढ होत राहते. म्हणजे या जन्मामध्ये मी जी जी काही कर्म करते त्याची कर्मफळं
परत त्या 80मध्ये अनारब्धामध्ये जाऊन पडतात आणि संचित असं सतत सातत्यानं प्रत्येक जन्मामध्ये वाढायला लागतं. मग आता या सगळ्याचा शेवट करायचा तरी कसा? प्रत्येक मनुष्याची जी स्वाभाविक इच्छा असते की हे जन्म मरणाचे फेरे, हे चक्र आता पुरे झालं, तोच जन्म, तेच मरण, तीच यातना, ते सगळे भोग, हे सगळे नष्ट व्हावे आणि या अखिल ब्रह्मांडाच्या मुळाशी असलेलं जे अमृत तत्व आहे, चैतन्य तत्व, जी प्राण ऊर्जा किंवा आत्मतत्व आहे, त्याला जाऊन मिळण्याची जी स्वाभाविक इच्छा असते, ती इच्छा मग कधी पूर्ण व्हायलाच नको. कारण प्रत्येक जन्मात कर्म आलं की त्याची कर्मफळ आलं. मग यावर उत्तर काय? तर यावर उत्तर असं दिलं जातं की केवळ आणि केवळ आत्मज्ञान झाल्यानंतर तुमच्या सगळ्या संचिताचा नाश होऊ शकतो. म्हणजेच मोक्षाचं समीकरण काय झालं? तर संचित जेव्हा शून्य होऊन जातं, संचित बरोबर शून्य असं जेव्हा घडतं, तेव्हा आणि तेव्हाच फक्त आपल्याला मोक्षप्राप्ती मिळू शकते. पण हे शून्य कसं करायचं? प्रारब्ध शून्य होतं, कारण मरणसमयी ते सगळं भोगून ते शून्य झालेलं असतं. तेव्हा प्रारब्धाची चिंता करण्याचं कारण नाही. पण या उरलेल्या अनारब्धाचा संचय जो आहे, तो नष्ट करण्यासाठी आत्मज्ञान हा एकच उपाय अध्यात्मानं सांगितलेला आहे. आत्मज्ञान म्हणजे काय? तर या सगळ्या जगताच्या मुळाशी जे आत्मतत्व आहे, ते एकच एक असून ते सगळ्यांमध्ये सारखेपणानं भरलेलं आहे. म्हणजे कसं आहे की जगताचा आवाढव्य पसारा दिसतो खरा, पण आत्मतत्व प्रत्येकामध्ये एकच एक आहे. त्याच्यावरचा जो कोश आहे, जे आवरण घातलेलं आहे, मग त्याच्यावर डोंगराचं आवरण असेल, कुठे कुठे नदी स्वरूप पाण्याचं आवरण असेल, तेव्हा आपण काय म्हणतो? तो डोंगर आहे, ही नदी आहे, तो पर्वत आहे, तो हा ए मनुष्य आहे, हा बी मनुष्य आहे. म्हणजे त्या त्या शरीरांचं आवरण त्या एकाच आत्मतत्वावर घातलेलं असल्यामुळे फरक फक्त या सगळ्या आवरणांचा, कोशांचा, नामरूपांचा, शरीरांचा आपल्याला दिसून येतो. आतलं चैतन्य तत्व हे एकच एक अमृत तत्व आहे आणि त्यामध्ये मिसळून जाण्याची जी इच्छा आहे, ती इच्छा केवळ आत्मज्ञानानं आपल्याला मिळू शकते. कारण त्याच्यामध्ये एकदा मिसळलं गेलो की पुन्हा जन्म नाही आणि पुन्हा मरण नाही. हे जन्म मरणाचं चक्र जेव्हा थांबतं, तेव्हा मोक्षप्राप्ती मिळाली असं आपण समजतो. मग आत्मज्ञान म्हणजे काय? तर त्या चैतन्य तत्वाची प्रत्यक्ष अनुभूती घेऊन पुढे व्यवहारामध्ये सुद्धा त्याच आत्मानुभूतीनं जगामध्ये वागणं, समतोलपणे वागणं, समत्वानं वागणं, हा परका, तो असा, तो तसा, असा दुजा भाव ज्याच्यामध्ये आता उरलेलं नाही, ते खरं आत्मज्ञान. या आत्मज्ञानाच्या अग्नीमध्ये बरं का, आत्मज्ञानाच्या अग्नीमध्ये सर्व संचित भस्म होऊन जळून जातं. मग हे आत्मज्ञान मिळवण्यासाठी मला अर्थातच प्रयत्न करावे लागतील, नाही का? मी जशी रोजच्याप्रमाणे वागते, ती कशी वागते? तर ती दैहिक प्रेरणेप्रमाणे मी वागत असते. म्हणजे काय? माझ्या शरीर मनाच्या गरजा लक्षात घेऊन माझा जीवनक्रम चालू असतो. पण केवळ त्यामध्येच गुंतून मी गेले तर माझ्या आयुष्याची कर्मफळं ही कधीच नष्ट होऊ शकणार नाही. ती नष्ट होण्यासाठी आत्मप्रेरणेप्रमाणे जेव्हा मी आयुष्यामध्ये वागायला लागेल, अत्यंत सात्विक शुद्ध बुद्धीनं जेव्हा मी जगामध्ये वागायला लागेल, हा दुजा, हा परका, हा अपपर भाव जेव्हा माझ्या मनामध्ये येणार नाही
अत्यंत विवेकाने, वैराग्यपूर्ण संयमशीलतेनं मी माझ्या जीवनाकडे जेव्हा सजगतेनं बघून, आत्मभान राखून ठेवून, अत्यंत सात्विक मनानं जेव्हा माझ्या सगळ्या कृती घडायला लागतील, त्या कृती ज्या घडतात ती असते आत्म्यानं दिलेली आत्मप्रेरणा. त्यामुळे बुद्धी शुद्ध हवी, सात्विक हवी, मन शुद्ध हवं. या सगळ्या शुद्धीकरणासाठी जी प्रक्रिया आहे त्यासाठी ग्रंथ वाचन हवं, साधना हवी, तपस्या हवी, नामस्मरण हवं, ईश्वर चिंतन हवं. अशा अनेक गोष्टी करून, अनेक प्रयत्नांनी जेव्हा आपलं मन, चित्त, बुद्धी हे जेव्हा शुद्ध आणि सात्विक होतं, तेव्हा त्या सात्विक अंतःकरणामध्ये आपल्याला ईश्वराचं दर्शन घडू शकतं आणि त्याद्वारे आपल्याला आत्मज्ञान होऊ शकतं. पण यामध्ये सुद्धा परत एक असा प्रश्न पडतो की भगवद्गीतेमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की आत्मज्ञान स्थिती म्हणजे ब्राह्मी स्थिती आणि ती मरणकाली किंवा मृत्यू समयी जर मनुष्याला ती प्राप्त झाली तर ती अतिशय चांगली ठरते. असं का सांगितलं गेलं आहे? समजा आपण धरून चालू की मला 50व्या वर्षी पूर्णपणे ईश्वराचं दर्शन घडून आत्मसाक्षात्कार मला झाला, बरं का. 50व्या वर्षी मला आत्मज्ञान झालं. आता त्यानं काय होईल? तर त्यानं माझं जे संचित जे गाठोडं आहे ते पूर्णपणे शून्य होईल. परंतु माझी आयुर्मर्यादा समजा 70 वर्षापर्यंतची आहे, तर आता 50व्या वर्षी मला आत्मज्ञान झालं आणि अजून 20 वर्ष मला प्रारब्धाचं जगणं भाग आहे. मग तेव्हा काय घडतं? तेव्हा 2 शक्यता घडू शकतात की हे आत्मज्ञान मला झालं आणि 70व्या वर्षी माझा मृत्यू येईपर्यंत माझं आत्मज्ञान हे कायम राहिलं. म्हणजे काय? मी त्याच भावनेमध्ये की सगळ्यांमध्ये तोच आत्मा आहे, या भावनेमध्ये मी जीवन जगले तर त्याला काही तोटा होणार नाही. परंतु जर का 50व्या वर्षी आत्मज्ञान झालं, संचित नष्ट झालं, पण नंतर एक 5-7 वर्षांनी माझ्या पूर्वसंस्कारांमुळे समजा मी पुन्हा काहीतरी त्या आत्मज्ञानानंतर पुढे घसरून मी राजस वृत्तीने, तामस वृत्तीने काही बरं वाईट जर वागायला लागले तर त्यानं काय घडेल? तर त्यानं त्या कर्मांची फळं तयार होतील. म्हणजे आत्तापर्यंतचं संचित शून्य झालं खरं, पण आता 20 वर्षातली ही नवीन कर्मफळं ही जाऊन अनारब्धामध्ये जाऊन बसतील. म्हणजे आत्मज्ञानानं मी ते शून्य केलं होतं, पण त्याच्यानंतरच्या 20 वर्षामध्ये जर मी काही बरं वाईट कृत्य करायला लागले तर त्याची फळं अनारब्धामध्ये परत साठायला लागतील आणि मग मला पुन्हा त्या फळांचा उपभोग घेण्यासाठी पुन्हा जन्म घेणं टळत नाही. आणि त्यामुळे असं म्हटलं जातं की मृत्यूसमयी जर हे आत्मज्ञानाची प्रचिती मनुष्याला आली तर काय घडेल? की मृत्यूसमयी त्याचं प्रारब्ध शून्य होईल आणि आत्मज्ञान तेव्हा झाल्यामुळे मृत्यूसमयी त्याचं जे काही संचित असेल ते पूर्णपणे शून्य होऊन आता पूर्णपणे त्याचं गाठोडं हे शून्य झालेलं असल्यामुळे त्याला आता पुन्हा जन्म नाही आणि पुन्हा मरण नाही. ज्ञानी लोकांची आणि ज्यांना आत्मज्ञान झालं नाही अशा दोघांची गती काय असते ते आपण थोडक्यात बघूया. ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे आणि जे त्यानंतर सुद्धा आत्मज्ञानी जसा वर्तन करतो तसंच वर्तन त्यांच्या हातून घडलं असल्यामुळे बऱ्या वाईट कर्मांची फळं मागे न पडल्यामुळे होतं काय की हे आत्मज्ञानी मृत्यूनंतर अनेक मार्गक्रमणा करत ब्रह्मलोकाला जातात
आणि ब्रह्मलोकामध्ये त्यांना मुक्ती मिळते, मोक्ष मिळतो. याच्या उलट ज्यांना आत्मज्ञान झालेलं नाही, पण ज्यांनी व्यवस्थित जे वागलेले आहेत, धर्माप्रमाणे वागलेले आहेत, अशांची गती काय होते, तर ते मृत्यूनंतर चंद्रलोकाला जाऊन मिळतात. त्याला अंधकारमय मार्ग किंवा पितृयान मार्ग असं म्हटलं जातं. त्या मार्गाने ते चंद्रलोकाला जातात. तिथे स्वर्गप्राप्ती करून मग नंतर ते पुन्हा मनुष्यलोकी जन्म घेतात. आणि ज्ञानींच्या मार्गाला देवयान मार्ग म्हटलं जातं, जिथे त्यांना ब्रह्मलोकामध्ये गेल्यानंतर त्यांना मुक्ती मिळते. आता देवयान मार्गाने गेल्यानंतर ज्ञानीला जरी मोक्ष मिळत असला तरी त्याला तो क्रमाक्रमाने मिळतो. त्यामुळे त्याला क्रममुक्ती असंही म्हटलं जातं किंवा विदेहमुक्ती असंही म्हटलं जातं. म्हणजे जो मोक्ष त्याला मिळतो तो त्याला मृत्यूच्या नंतर प्राप्त होतो, म्हणून त्याला विदेहमुक्ती असं म्हटलं जातं. आणि जे सत्कर्मही करत नाही आणि ज्यांना आत्मज्ञानही झालेलं नाही, अशांची गती म्हणजे तिसरी गती, की त्यांना नरकवास घडू शकतो. पण अध्यात्माच्या दृष्टीनं अजून एक मोक्षाची अवस्था सांगितली जाते, ती म्हणजे जीवनमुक्तावस्था. म्हणजे काय, की मोक्षप्राप्तीसाठी मरणाची वाट बघण्याची गरज नाही, मृत्यूनंतरच तो मिळेल अशी वाट बघण्याची गरज नाही. या जन्मामध्ये बरं का आहे, ह्याच जन्मामध्ये तुम्ही जीवनमुक्त किंवा मोक्षावस्था जिवंत असताना जिवंतपणी ती प्राप्त करू शकता. हे कसं घडेल, तर जेव्हा आत्मज्ञानीला ही जाणीव होते की सर्व जगतामध्ये एकच आत्मतत्व भरलेलं असल्यामुळे आता परकेपणा नको, सगळ्या परकेपणाच्या भिंती त्याच्या गळून पडतात आणि अत्यंत प्रेमानं, ममतेनं, करुणेनं तो जगताकडे बघायला लागतो. त्याला स्वतःचं असं काही वैयक्तिक मिळवण्याची इच्छा राहत नाही, कारण त्यानं त्या बदल्यात काय मिळवलेलं असतं, तर साक्षात ईश्वर प्राप्ती त्यानं केलेली असल्यामुळे त्याला आपण जसे भौतिक सुखांसाठी धावत असतो तशी धावण्याची त्याला गरज राहत नाही. मिळालं तरी चांगलं आहे, नाही मिळालं तरी चांगलं आहे, अशा वृत्तीनं, अत्यंत निर्लेप वृत्तीनं तो लोककल्याणार्थ सगळं जीवन जेव्हा झिजवतो तेव्हा त्याला काय घडतं, तर सगळ्या जगतातील प्रत्येक मनुष्यामध्ये त्याला परमेश्वर दिसायला लागतो. सगळं जगत हे साक्षात परमेश्वर आहे, हे नुसतं बोलून होत नाही, ही त्याची मनातून खात्री पटलेली असते की सगळं जगत, प्रत्येक व्यक्ती ही साक्षात ईश्वर स्वरूप झालेली आहे. म्हणजे थोडक्यात त्यानं एक प्रकारे साक्षात परमेश्वरच व्हायला हवं, तेव्हाच हे त्याच्या हातून घडेल. पण जेव्हाही त्याच्या हातून घडतं तेव्हा कुठचाही दुजाभाव, वैर, द्वेष, मत्सर वगैरे विकार त्याच्या मनामध्ये येत नाहीत आणि अत्यंत निरपेक्षपणे तो सर्व जगासाठी झटत राहतो. आणि असा जो महात्मा असतो त्याला साक्षात ब्रह्मनिर्वाणरूपी मोक्ष तो जगत असतानाच त्याला तो मिळालेला असतो. त्यामुळे त्याला मृत्यूची वाट बघण्याची गरज नसते. तो जिवंतपणी, जागृतपणे जगत असताना, व्यवहारात वागत असताना, लोकांशी व्यवहार करताना, ते सगळं जीवन अनुभवताना तो एकीकडे मोक्षप्राप्तीसुद्धा त्यानं मिळवलेली असते. अर्थात अशी जीवनमुक्तावस्था प्राप्त होणं हे कठीण आहे, ही मान्य आहे. पण अशी अनेक महात्मा संत मंडळी आपल्यामध्ये होऊन गेलेली आहेत, त्यामुळे त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहे. आणि हा नुसताच
काव्य प्रकार नसून प्रत्यक्षात मनुष्य साक्षात ईश्वर स्वरूप होऊन या जीवनाच्या मधून तो जगत असताना मोक्षप्राप्ती करू शकतो. हे आपण संतांच्या चरित्रावरनं हे आपण बघू शकतो. आता ज्यांना पुनर्जन्म वगैरे मान्य नाही त्यांनी काय करायचं, तर त्यासाठी मी असं म्हणेन की ज्यांना यावर विश्वास नाही त्यांनी आपल्याला जो जन्म मिळाला आहे तो अत्यंत सार्थकी लावणं, अतिशय चांगल्या वर्तनानं, चांगले नीतिनियम पाळून, शुद्धता पाळून, नीतिमत्ता पाळून जर त्यांनी जीवन जगलं, लोकांसाठी जेवढं शक्य होईल तेवढा काही हातभार लावला तर आपल्या जीवनाची सार्थकता झाली असं त्यांना नक्कीच म्हणता येईल आणि तोच आयुष्याचा मोक्ष आहे असं सुद्धा ते म्हणू शकतील. आता आपल्यासारख्या सामान्य साधकांनी या मोक्षाबद्दल काय म्हणायचं, कारण मला तरी खात्री आहे की कित्येक जन्मांची अजून तपस्या जेव्हा माझ्या हातून घडू शकेल तेव्हा या मोक्षाकडे मी डोळे लावू शकेन. पण मग आत्ता मी ह्याबद्दल काय करायचं, तर मी माझे प्रयत्न सोडायचे नाही, मी निराश व्हायचं नाही. मी माझ्या तपस्येच्या मार्गावरनं मला जेवढं शक्य आहे तेवढी साधना आणि तपस्या करत राहून ईश्वर चिंतनामध्ये मन मग्न करून आणि एकीकडे आपली कार्य चोखपणे बजावून जर मी आयुष्य जगले तर तो सुद्धा माझ्या पुरता का होईना एक अंश मात्र मोक्ष ठरू शकेल अशी माझी धारणा आहे. तर असं हे मोक्षप्राप्ती म्हणजे काय, मोक्ष म्हणजे नेमका काय आणि तो कसा मिळतो याबद्दलचं हे विवेचन झालं. मला आशा आहे की तुम्हाला हे विवेचन आवडेल आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की तुम्हाला माझ्या चॅनलचे हे कार्यक्रम जर आवडत असतील तर कृपया तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब करा, ही माझी विनंती आहे. आता या एपिसोडचा हा भाग मी इथे थांबवते खरी, पण तुम्हाला माहितीच आहे की अनेक नवीन विषय आणि भाग घेऊन मी तुमच्या भेटीला येणारच आहे. नमस्कार.